नमस्कार. अंगणवाडी पोषण आहारामध्ये काय बदल करण्यात आला आहे आणि या बैठकीमध्ये कोणत्या नवीन पोषण आहाराचं त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे. महिला बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे यांनी या बैठकीमध्ये काय नवीन बदल करण्यात आला आहे पोषण आहारामध्ये ते सर्व सविस्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आणि या बैठकीमध्ये काय चर्चा झाली होती आणि स्वतः ते चव घेऊन पोषण आहाराचं चव घेऊन त्यांनी नवीन पोषण आहारामध्ये काय नवीन ॲड केलं आहे ते आपल्याला सविस्तर बघायचे आणि जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय झाला आहे. महिला बालविकास विभाग मंत्रीने काय काय त्या ठिकाणी नवीन जे पोषण आहे ते ॲड केलं आहे ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. अंगणवाडी सेविका ताईंनो आणि मदतनीस ताईंनो, अंगणवाडीच्या पोषण आहारामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. चव आणि पोषण मूल्यांनाही प्राधान्य देण्यात आला आहे, असं महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्यासमोर आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकर अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा ताईंनो, अंगणवाडीतील बालकासह गर्भवती, स्तनमाता तसेच आकांक्षित जिल्ह्यामधील किशोरवयीन मुली आणि 6 महिने ते 3 वर्ष वयातील बालकांना जो घरपोच आहार THR म्हणतो त्या THRमध्ये पोषण मूल्यासोबत चवीलाही प्राधान्य देत नवीन आणि रुचकर प्रकृतीचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत घरपोच आहाराच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः पोषण आहाराची गुणवत्ता, पोषण मूल्य आणि चव याची तपासणी केली. या बैठकीसह महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुपम कुमार यादव, आयुक्त माधवी सर देशमुख, आयुक्त डॉक्टर जगदीश मणियार दूरदृश्य प्रणालीद्वारे, सहसचिव BR ठाकूर, अपर सचिव सुनील सरदार, प्रसाद कुलकर्णी, सह आयुक्त वर्षा पवार, उपायुक्त संगीता लोंढे, विजय शिरसाट, जामसिंग गिरासे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की केंद्र शासनाच्या निष्कर्षानुसार सध्या घरपोच आहार प्रीमिक्स स्वरूपात वितरित केला जातो. मात्र लाभार्थ्यांकडून मिळालेला प्रतिसाद, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सूचना तसेच तज्ज्ञांच्या शिफारसी लक्षात घेऊन या आहारामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. सध्याचं जे एनर्जी डेन्स मूग डाळ खिचडी प्रीमिक्समधील घटकांच्या मिश्रणात सुधारणा करण्यात आली असून आहाराचा दर्जा अधिक चांगला राखण्यासाठी मसाल्याचे पाकिट स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय मल्टीमिक्स सिरियल अँड प्रोटीन ही पाककृती कायम ठेवण्यात आलेली आहे. तसेच व्हेज पुलाव व मल्टीग्रेन पफ या 2 नवीन पाककृतीचा समावेश करण्यात आला आहे. पुढे आदिती ताई म्हणाले की हा आहार बदलण्यापूर्वी आम्ही राज्यभर सर्वेक्षण करून वैद्यकीय अधिकारी आणि आहार तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. गेल्या 3 वर्षात आपल्या राज्यात कुपोषणाचे प्रमाण लक्षणीयरित्या घटलेले आहे. या नवीन व रुचकर आहारामध्ये लाभार्थ्यांच्या आहाराची स्वीकृती वाढेल आणि कुपोषणाविरुद्धच्या आपल्या लढ्यात नक्कीच अधिक बळ मिळेल असा विश्वास आहे. बैठकीचे उपायुक्त, आयुक्त उपस्थित होते. त्यांनी देखील या पाककृतीच्या चाचणी केलेली आहे, म्हणजे पाककृतीची टेस्ट करून घेतलेली आहे. महिला व बालविकास विभागाने मुख्यतः राज्यातील माता बालकांचे आरोग्य सुदृढ राखणे हा आहे. याच उद्देशाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यामध्ये 6 महिने ते 3 वर्ष वयातील बालके, गरोदर महिला, स्तनमाता आणि आकांक्षित जिल्ह्यामधील किशोरवयीन मुलींना दिल्या जाणाऱ्या घरपोच आहारामध्ये पोषण मूल्यासोबत आता चवीलाही प्राधान्य दिले जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आदितीताईंनी केली. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीमध्ये स्वतः आदिती तटकरे यांनी पोषण आहाराचा आस्वाद घेत त्यांच्या गुणवत्तेची चाचणी केली आहे आणि पाहणी देखील केलेली आहे. क्षेत्रीय अधिकारी, लाभार्थी व तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार या आहारात महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण बदल करण्यात आलेला
आहेत अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्यासमोर आली आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती ताई आपल्या सेविका ताईंना नक्की पाठवा. आहारामध्ये आता बघा जो THR मिळतो त्या THRमध्ये आता व्हेज पुलाव आणि मल्टीग्रेन पफ या 2 नवीन पाककृती समावेश करण्यात आलेला आहे अशी देखील घोषणा आदिती तटकरे यांनी केली. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आणि ही माहिती आहे. जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही तुमची काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.